मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संजय शिरसाट पैशांच्या बॅग घेऊन बेडरूम मध्ये बसलेले दिसत आहेत। आयटीच्या नोटिशीनंतर हा व्हिडिओ आपल्याकडे आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे। सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। दरम्यान ती बॅग पैशांनी भरलेली नाही, तिच्यात कपडे आहेत असा दावा शिरसाट यांनी केलाय। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। यावर काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ऍडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही, पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना। मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी। ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळे मी ह्या पैशाचा दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं। मैं तो यही सवाल कर रहा था पिछले कई दिनों से कि ये इतने सारे करोड़ों रुपए की जो प्रॉपर्टी खरीदी जा रही है वो कहाँ से आ रही है, ये पैसा कहाँ से आ रहा है? तो मुझे समझ में आया है आज वो वीडियो देखकर कि उनके बेडरूम में से आ रहा है। लेकिन सवाल यही पैदा होता है कि ये बेडरूम में लाकर दिया किसने है? पीडब्ल्यूडी का किसी ठेकेदार ने दिया है, महानगर पालिका के किसी ठेकेदार ने दिया है, या कलेक्टर ऑफिस के जरिए जो पालक मंत्री साहब ठेका दे रहे हैं लोगों को, तो उनमें से किसी ने दिया है, या पीडब्ल्यूडी के अधिकारियों ने लेकर आए हैं? अब सवाल यही है कि अब आप पहले तो ये पता करिएगा कि आपके बेडरूम तक पहुंचा कौन है, कहीं ऐसा ना हो जाए कि घर का भेदी लंका ढाएगा। शिरसाटांचा व्हिडिओ असल्याच्या दाव्यानंतर दमानिया यांनी ट्विट केलेलं आहे, पैसे दिसत असताना कपडे असतील असं कसं म्हणू शकतात? शिरसाटांच्या घरी जाऊन तीच रूम आहे का हे चेक करावं, असा दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।